मी संतोष उंडे, बाबुळगाव, तालुका राऊरी, जिल्हा अहिल्यानगर. इथं मी माझ्या शेतामध्ये हे मक्याचं पीक घेतलेलं आहे. मक्याचं पीक घेत असताना मी याच्यामध्ये थोडासा बदल असा केला की ऑर्गॅनिक भारत मिशन या अंतर्गत जे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान मी या 4 सऱ्यांना 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या 6 सऱ्यांना मी फक्त सीड ट्रीटमेंट केलेलं नाही, पण त्याचबरोबर बाकीच्या माझ्या सगळ्या शेतीवर मी यांना सीड ट्रीटमेंट केलेली आहे. हे सीड ट्रीटमेंट करत असताना ही जी उगवण आहे, ही जी उगवण आहे, याचा जो दांडा आहे, तर याची उंची ह्या लेवलपर्यंत आलेली आहे आज. आणि ही टोटल 21 दिवसाची मक्का आहे. आणि त्याचबरोबर ज्या प्लॉटला आपण सीड ट्रीटमेंट केलेली नाही तर तिचे या पद्धतीने वाढ झालेली आहे. त्यानंतर आम्ही जे दोन्ही पाणी द्यायचं होतं ते आम्ही सगळ्या क्षेत्राला दिलेलं आहे. हे आम्ही फक्त सीड ट्रीटमेंटचा एवढा फरक आहे. मला तुम्हाला दाखवायचं आहे काय की फक्त सीड ट्रीटमेंटने जर एवढा फरक पडत असेल आणि याचा असेल, तर जर या पूर्ण प्लॉटला सीड ट्रीटमेंट आणि खालून जमिनीतून दिल्यानंतर याचा हा खूप मोठा उत्पादनामध्ये फरक दिसू शकतो. आणि त्याचबरोबर आता आपल्याला जो रासायनिक खताचा जो तुटवडा भासणार आहे त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळावं लागेल. आणि त्यासाठी आपण मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद.